पाहिलं तर बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. त्यापैकीच जयराम नाईक तांडा त्यामध्येच मोडतं. बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मायग्रेशन या ठिकाणाहून होतं. गावातून 90% पर्यंत मायग्रेशन या जयराम नाईक तांड्यातून परगावी परराज्यामध्ये ऊस तोडण्यासाठी लोक या ठिकाणाहून जात होते. आणि हीच एक भीती जी आहे, ही समस्या आहे, ती सतावत होती सारखंपणे, की आपण गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि हे ड्राय भाग आणि इथं ती शेती समृद्ध झाल्याशिवाय या लोकांचं मायग्रेशन इथे थांबणार नाही. जोपर्यंत मायग्रेशन आपण शून्यावर आणत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं गाव विकास आपण करू शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन नवीन माझ्यासोबत असणाऱ्या तरुण तरफदार सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आम्ही सर्वांनी मिळून सर्व गावातील तरुणांना एकत्रित केलं. आणि या गावामध्ये विरोधक हा प्रकार कुठल्याही प्रकारे कोणाचा विरोध असावा असं आम्ही काही असं ठेवलेलं नाहीये. पूर्ण गाव म्हणून एकत्रित केलं. आणि राजश्रीताई देशपांडे ज्या नभांगण फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून आदरणीय सुमन सर जलतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सरांच्या नियोजनाप्रमाणे आम्ही या ठिकाणी लोकसहभाग आमच्या गावाचा दिला. आणि आज जो काही बदल होतोय या 1.5 वर्षामध्ये नदी खोलीकरण झाल्याच्या नंतर, हा खूपच उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी आहे. खूप चांगला आहे, तरुणांसाठी खूपच आवश्यक आहे. कारण आमच्या इथे नदी खोलीकरणाचं काम होण्याच्या अगोदर दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे हिवाळ्याच्या नंतरचं गहू आणि याचं जे काही क्षेत्र आहे, ज्वारी आणि बाजरीचं पेऱ्याचं क्षेत्र, ते अत्यंत कमी होतं. ते आज मी तिला मला सांगताना अत्यंत आनंद होतोय की हे पेरणीचं क्षेत्र आमचं 60% या ठिकाणी वाढलेलं आहे. 600 एकरपेक्षा जास्त एरियामध्ये आज बाजरी, ज्वारी आणि गहू हे पिकं घेतले जातात. डोलदार अशा पद्धतीमध्ये आपण पूर्ण ग्रीन बेल्ट, हिरवगार अशा पद्धतीचा हा पट्टा झालेला आहे. यामध्ये आम्हाला फक्त आता तलावाचं जे काही वाहून जाणारं पाणी आहे ते या ठिकाणी जर का आम्ही थांबू शकलो तर आमच्या गावाचं 100% मायग्रेशन थांबल्याशिवाय राहणार नाही. याबद्दल मी नभांगण टीमचं आदरणीय सुमन सरांचं मनापासून मी त्यांचा आभारी आहे.